सबंध महाराष्ट्रभर दुधाचं आंदोलन सुरू असताना दुधाला 40 रुपये प्रति लिटरची मागणी शेतकरी करतायत। मात्र आज सभागृहामध्ये सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांनी 30 रुपये संघांनी द्यावे आणि 5 रुपये अनुदान असं 35 रुपयाची घोषणा केली आहे। मात्र संघ 30 रुपये देतील याची सुतराम शक्यता नाही। अनुदानाचा सगळा घोळ मागच्या वेळी त्यांनी घातलेला आहे, त्यामुळे अनुदानावर लोकांचा विश्वास नाही। त्यांनी 20 लाख लिटर दुधाची जबाबदारी घेऊन बाकी पर्यायी मूलभूत प्रकारचे वेगवेगळे उपाय करावेत आणि शेतकऱ्यांना 40 रुपये दुधाला दर द्यावा ही मागणी असणार आहे। सबंध देशभर ज्या प्रकारची दूध पावडर आयात केली गेली त्याच्याबद्दल देशभरातून अत्यंत विरोधी प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी उपस्थित केलेल्या आहेत। डॉक्टर अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली देश स्तरातील देशांची जी बैठक झाली त्या नेत्यांच्या बैठकीमध्ये पावडर आयातीवर सुद्धा देशभर आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात जोपर्यंत 40 रुपयाचा दर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि दूध उत्पादक आंदोलन मागे घेणार नाही, अशा प्रकारचा संकल्प सुद्धा करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील दूध उत्पादक पट्ट्यातील जे खासदार आहेत, विशेषतः आत्ताच आम्ही खासदार भाऊसाहेब वागचौरेंची भेट घेतली। शिर्डी मतदारसंघातून ते येतात। थोड्याच वेळामध्ये निलेश लंके साहेब यांची आम्ही भेट घेतोय, ते इथे येत आहेत आणि 8 वाजता अमोल कोल्हे साहेब यांची भेट घेतोय। त्याचबरोबर सांगली सोलापूरच्या पट्ट्यातल्या खासदारांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत आणि या सर्व नियुक्त खासदारांनी दूध उत्पादकांच्या प्रश्नावर दूध उत्पादकांची बाजू घ्यावी आणि प्रश्न सोडवण्यासाठी रणांगणात उतरावं अशी विनंती दूध उत्पादकांच्या वतीनं करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।